आहे ना त्याला मी मानव. तर मराठी बिग बॉस सीझन 5 चा फिनाले उद्या आहे आणि कोण जिंकला असेल किंवा कोण जिंकलं पाहिजे याची उत्सुकता मला पण आहे आणि तुम्हाला पण. हा पहिला बिग बॉसचा सीझन आहे जो मी सुरुवातीपासून बघतोय, सुरुवातीपासून फॉलो केलाय आणि कदाचित त्या फिनालेचं शूटिंग झालं पण असेल, कोणाच्या तरी हातात ती बिग बॉसची ट्रॉफी गेली पण असेल. आता ती कोणाच्या हातात गेली असेल किंवा कोणाच्या हातात जायला पाहिजे ही तुम्हाला पण शंका आहे, मला पण शंका आहे, खूप उत्सुकता पण आहे. तर याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्लीज जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अगोदर सबस्क्राईब करा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट, तुमचा दोस्त एजे आणि हा स्पेशल व्हिडिओ आहे मराठी बिग बॉसचा सीझन 5 चा. आता ह्यावेळेस जे बिग बॉसचं सीझन आहे ते खूप गाजलं, खूप चर्चेत होतं, कारण रितेश भाऊंचं होस्टिंग, निकिता तांबोळी, अरबाज, जान्हवी, सूरज, अभिजित या सगळ्यांमुळं यावेळेसचं सीझन खूप गाजलं, खूप चर्चेत होतं. पण हा सीझन 70 दिवसातच बंद झाला, त्यामुळे लोकांनी त्याला खूप ट्रोल केलं. आता ते असू देत, पण ह्यावेळेस जिंकेल कोण किंवा कोण जिंकलं पाहिजे. आता आपल्यासमोर 6 फायनलिस्ट आहेत, ज्याच्यामध्ये अभिजित, निकी, सूरज, जान्हवी, अंकिता आणि डीपी दादा. आता यांच्यामध्ये कोण जिंकू शकतं किंवा कोणाचे चान्सेस जास्त आहेत, तर याच्याविषयी आपण बोलूयात. तर पहिली गोष्ट आहे अभिजित सावंत. अभिजित सावंत यांचे जिंकण्याचे चान्सेस खूप आहेत, कारण अभिजित दादा सुरुवातीपासूनच चांगला खेळत होता. त्यांनी कोणाला कधीच वाईट नाही बोललं, त्यांनी एक सीमा नाही ओलांडली त्याची, आणि त्याला आपण जेंटलमॅन ऑफ द सीझन पण म्हणू शकतो, कूल प्लेअर ऑफ द सीझन. आणि ह्यावेळेस तो खरंच कमाल खेळलाय, त्यानं एंटरटेन पण केलंय आणि महाराष्ट्रातून त्याला खूप वोटिंग पण झालंय. आणि जर वोटिंगचं आणि घरातला तो काय परफॉर्मन्स आहे त्याचं सगळं काउंट केलं तर अभिजित सावंत नक्कीच विनर बनू शकतो. आणि जर फक्त वोटिंगचं जर केलं तर त्याचे जिंकण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण जर दोन्ही जर केलं तर त्याला वोटिंग पण चांगलं झालंय आणि त्याला घरात पण त्यानं चांगलं एंटरटेन केलंय, त्याच्यामुळं त्याला ही ट्रॉफी मिळू शकते. आणि घरामध्ये पण तो खूप चांगला वागलाय, खूप भारी वागलाय, कोणाला कधी असं तोडून नाही बोललेलं, एकदम त्याच्या लिमिटमध्ये बोललाय आणि एंटरटेन पण त्याने कमाल केले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अभिजित सावंत हे पहिलं नाव आहे, ते कदाचित ट्रॉफी जिंकू शकतं. ते ट्रॉफीच्या अगदी जवळ आहे किंवा ती ट्रॉफी मिळाली पण असेल एव्हाना अभिजित दादा. आता दुसरं नाव आहे सूरज चव्हाण. सूरज चव्हाणला का मिळू शकते ट्रॉफी, कारण महाराष्ट्रातून त्याला एवढं सपोर्ट आहे, एवढं सपोर्ट आहे, खूप सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळे सूरजला ती ट्रॉफी मिळू शकते. आता मी सूरजचं नाव 2 नंबरला का घेतलं, का तर त्याचा घरातला परफॉर्मन्स. म्हणजे त्यांनी सुरुवातीपासून तो शांत होता, मला असं वाटलं होतं की घरात आल्यावर तो राडा करेल, कोणाला तरी काहीतरी बोलल, पण तो सगळ्यात शांत आणि एकदम संयमी निघाला, एकदम जेन्युइन, आणि सगळ्या गावातल्या मुलांना तो म्हणजे रिप्रेझेंट करतो. त्याच्यामुळे त्याला खूप सपोर्ट आहे महाराष्ट्रातून आणि तो जेन्युइन पण आहे खूप, त्याच्यामुळं त्याला ही ट्रॉफी मिळू शकते. कधी तर फक्त वोटिंग काउंट झालं तर. पण जर वोटिंग प्लस घरातला परफॉर्मन्स बघितला तर सूरजचे जिंकण्याचे चान्सेस कमी आहेत, म्हणजे अभिजित दादापेक्षा त्याचे चान्सेस कमी आहेत. त्याच्यामुळे सूरज आणि अभिजित दादा यांच्या दोघांपैकी कोणाला तरी ती बिग बॉसची ट्रॉफी मिळू शकते. आता कोणाला मिळते ते बघूयात आपण. तिसरं नाव आहे निकिता तांबोळी. आता तिला आपण प्लेअर ऑफ द सीझन पण म्हणू शकतो, का तर ती चर्चेत होती पूर्ण सीझनभर, आणि म्हणजे घरात एकच चर्चा चालायची फक्त की निकिता तांबोळी, आणि बाहेर पण तिची खूप चर्चा होती. आणि जर वोटिंग नुसार गेलो आपण तर निकिता तांबोळीचे जिंकण्याचे चान्सेस फार कमी आहेत. ती कधी जिंकू शकते, जर घरातला परफॉर्मन्स बघितला, घरातला परफॉर्मन्स बघता ती जिंकू शकते. पण जर वोटिंग आणि घरातला परफॉर्मन्स काउंट केला तर निकिता तांबोळीचे जिंकण्याचे चान्सेस फार कमी आहेत. तिला महाराष्ट्रातून पण खूप कमी वोट झाला असेल आणि घरामध्ये ती ज्या पद्धतीने वागली आहे ना, सगळ्यांशी तोडून वागली आहे, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिचे जिंकण्याचे चान्सेस या दोघांपेक्षा खूप कमी आहेत लिटरली. कारण ती घरामध्ये पण तिने जो काही राडा घातलाय ना, लोकांनी तिला लई ट्रोल केले आणि मला असं वाटतं की तिला वोटिंग पण नसेल झालं जास्त. त्याच्यामुळं जर फक्त घरातला परफॉर्मन्स काउंट केला तर तिला देऊ शकतात. आणि तुम्ही सुरुवातीपासूनच बघितलं की बिग बॉस तिच्या बाजूनेच होतं, त्याच्यामुळं तिला देऊ शकतील की नाही ते मला नाही माहित, पण तिचं नाव 3ऱ्या नंबरला येतं आणि ती ट्रॉफी मिळू शकते तिला. आता राहिले 3 कंटेस्टंट, ज्याच्यामध्ये डीपी दादा, अंकिता आणि जान्हवी आहेत, आणि त्यांचे जिंकण्याचे चान्सेस 10% आहेत. 10% ते जिंकू शकतात ट्रॉफी. कारण जर डीपी दादांचं बघितलं आपण तर ते सुरुवातीपासून शांत होते, घरामध्ये त्यांनी असं काही केलं नाही फार काही, आणि त्यांचं नाव एवढं चर्चेत नव्हतं, त्याच्यामुळे त्यांना ट्रॉफी मिळेल की नाही याच्यावर मला शंका आहे. आता महाराष्ट्रातून त्यांना वोटिंग नक्कीच झालं असेल, कारण ते कोल्हापूरचे आहेत, पण त्यांचे जिंकण्याचे चान्सेस कमी आहेत, फार कमी आहेत त्या तिघांपेक्षा. घरामधला जर त्यांचा परफॉर्मन्स बघितला तर तो पण एवढा काही खास नव्हता, ते शांत शांतच असायचे, ते एका टीमकडून पण नव्हते प्रॉपर, ते दोन्हीकडून पण असायचे, सगळ्यांशी गोड बोलायचे, आणि घरातला जो परफॉर्मन्स आहे तो पण एवढा काही त्यांचा भारी नव्हता, ओके होता. तर त्याच्यामुळे त्यांचे जिंकण्याचे चान्सेस कमी आहेत. आता त्यांना वोटिंग झालं असेल पण ते एवढं नसेल झालं, त्याच्यामुळे त्यांचे जिंकण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. आता 5 नंबरला जे कंटेस्टंट आहे ती आहे अंकिता, आणि तिचे पण जिंकण्याचे चान्सेस फार कमी आहेत.
आता घरामधला जर तिचा परफॉर्मन्स बघितला तर तो ओके होता, ती बोललीये पण, एवढी काही चर्चेत नव्हते आणि घरामध्ये पण ती एका टीमकडून खेळली, बी टीमकडून ती शेवटपर्यंत खेळली आणि तिनं स्टँड पण चांगला घेतला, पण सुरुवातीपासून ती एवढं काय भारी नाही खेळली आणि तिला महाराष्ट्रातून पण एवढं वोटिंग नसेल झालं, त्याच्यामुळं तिचे जिंकण्याचे चान्सेस पण फार कमी आहेत या चौघांपेक्षा. आता लास्ट नाव राहतं ते म्हणजे जान्हवी. सुरुवातीपासून ती चर्चेत होती, म्हणजे का तर पॅडी दादांना बोलली, वर्षाताईंना बोलली, त्याच्यामुळे लोकांनी तिला खूप ट्रोल केलं आणि महाराष्ट्रातून पण मला असं वाटत नाही की तिला एवढं वोटिंग झालं असेल. जर घरातला परफॉर्मन्स बघितला तर तो ओके होता, ती भारी खेळली आहे सुरुवातीपासून, पण तिनं लोकांना खूप नावं ठेवलीत. म्हणजे जर पॅडी दादा आणि वर्षाताई यांच्यासारखी जर लिजंड लोक बघितली तर त्यांना तू नावं ठेवतेस, त्याच्यामुळे लोकांनी तिला कदाचित वोटिंग नसेल केलं आणि तिचा घरातला परफॉर्मन्स बघता आणि वोटिंग बघता तिचे जिंकण्याचे चान्सेस या 5 जणांपेक्षा खूपच कमी आहेत. म्हणजे कदाचित ती टॉप 6 मध्ये ती बॉटमला असेल, 6व्या नंबरला असेल असं मला वाटतं. आणि हे टॉपचे जे 6 कंटेस्टंट आहेत त्याच्यामध्ये टॉप 2 म्हणजे सूरज आणि अभिजित यांच्यापैकीच कोणाला तरी ट्रॉफी मिळू शकते असं मला वाटतं, किंवा मिळाली पण असेल यावाला. आता सूरजला जर बघितलं तर त्याला ट्रॉफी नाही दिली तर त्याला रक्कम देतील खूप जास्त, जी इव्हन ती ट्रॉफी एवढीच असेल आणि कदाचित अभिजित दादाला ती ट्रॉफी देतील. निकीला तर नाही देणार मला असं वाटतं, ती 3 नंबरला आहे आणि अभिजित दादा ही ट्रॉफी खरंच डिझर्व करतो. आता सूरजला दिली तर मला आनंदच आहे, मला पण असं वाटतं की त्याला ट्रॉफी मिळावी, पण आता बघूयात की बिग बॉसनं काय केलंय किंवा काय नाही केलेलं. तो आता फिनालेचा एपिसोड आल्यावर आपल्याला कळेल की कोण जिंकले किंवा काय झालं असेल. तुम्हाला पण ते शॉकिंग असेल कदाचित आणि मला पण असेल. तुम्हाला काय वाटतं, कोण जिंकला असेल बिग बॉसची ट्रॉफी किंवा कोण जिंकलं पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.